नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूज प्रस्तुत नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमामध्ये आज ज्या व्यक्तीशी, ज्या नवदुर्गेशी आपण संवाद साधणार आहेत त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आपल्या लातूर शहरामध्येच श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सन्माननीय डायरेक्टर आहेत. त्यांचं नाव आहे सौ शीला वाघमारे. त्यांच्याशी आपण मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. खरं तर राखेतून विश्व निर्माण केल्यासारखं फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी मारणाऱ्या या लिज्जत पापड कारखान्याच्या या लातूरच्या संचालिका आहेत. त्यांच्याशी सुसंवाद साधूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. पोलीस फ्लॅश न्यूज मध्ये आपलं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर आम्हाला आणि लातूरकरांना अभिमान वाटतोय की जवळपास लातूरमध्ये या कारखान्याला जवळपास 30 वर्ष होत आली आणि 30 वर्षापासून हा कारखाना लातूरमध्ये सक्षम पद्धतीनं काम करतोय. तर या कारखान्याविषयी तर आपण जाणून घेणारच आहोत. तत्पूर्वी आम्हाला तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय आणि म्हणूनच तुम्हाला या नवदुर्गा स्पेशल या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेलं आहे. खरं तर तुमचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही या लिज्जत पापड कंपनीमध्ये येण्या अगोदर तुमचं आयुष्य कसं होतं किंवा तुमचं घरचं बॅकग्राऊंड काय होतं हे सर्व लातूरकरांना जाणून घ्यायचं आहे. नमस्कार. मी सौ शीला वसंतराव वाघमारे, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या संस्थेमध्ये 30 वर्षापासून काम करते. माझे मिस्टर क्लास 1 अधिकारी होते आणि मला कामाची आवड असल्यामुळे मी सुरुवातीपासून म्हणजे काम करत गेले आणि साहेबांना जाण्यासाठी लवकर जाण्यासाठी मी संस्थेमध्ये येण्यासाठी लवकर उठून स्वयंपाक वगैरे करून मग संस्थेमध्ये ही 4 संस्था वाजता तुम्ही जॉईन केव्हा केली? 1993 रोजी मग 1993 हा कारखाना लातूरमध्ये आला. केव्हा आला? 25 मे 1993 रोजी. ओके. हां आणि मग हा कारखाना आल्यानंतर तुम्हाला अगोदरपासूनच काम करायची आवड होती हां आणि असल्यामुळे तुम्ही या कारखान्यामध्ये जॉईन झालात. हो. मग ह्या कारखान्याची संकल्पना नेमकी कशी होती? हा कारखाना नेमका आणला कोणी लातूरमध्ये? हा हा कारखाना माननीय विलासराव देशमुख साहेबांनी आणलेला आहे. ते लिज्जतमध्ये सल्लागार पदावर काम करत होते. अच्छा. म्हणजे मला एक म्हणायचंय की आज सबंध देशभरामध्ये लिज्जत पापड सर्वजण चाखतात. हां तर मग हा लिज्जत पापड कारखाना ज्यावेळेस लातूरला आला त्यावेळेस हा कारखाना लातूरला आलेला आहे बाबा आणि आपण एक महिला म्हणून आपण घर सोडून त्या ठिकाणी कारखान्यामध्ये जाणं हे म्हणजे तुम्हाला काय म्हणजे अनुभव होता त्यावेळेसचा? त्यावेळेस असं वाटलं सुरुवातीला की आपल्याला हे झेपल का. हम्म. जेव्हा जबाबदारी दिली त्यावेळी झेपल का. मी घरी मिस्टरांनाही विचारलं नाही. मुंबईच्या भगिनी आलेल्या होत्या, त्यांनी मला विचारलं की तुम्ही संचालिका व्हाल का. मी अच्छा. लगेच हो म्हटलं त्यांना. म्हणजे संचालिका होऊन तुम्हाला किती वर्ष झालं? मला जवळजवळ 30 वर्ष होत आहेत. बरं. 30 वर्ष झालं तुम्ही एकट्याच संचालिका आहात. हो. म्हणजे ह्या लातूर बरं सबंध देशभरामध्ये असे किती युनिट आहेत? 80च्या वरती आहेत. 80 पेक्षा जास्त आहेत. हां. आणि मग आपल्या लातूरमध्ये या कारखान्याच्या माध्यमामधून जवळपास किती महिला त्या ठिकाणी म्हणजे रोजगार कमवतात? सुरुवातीला 40च महिला होत्या. मग वाढत वाढत आता सध्याला 1200 महिला काम करतात इथे. 1200 महिला काम करतात. हो. म्हणजे लातूरकरांना खरोखर अभिमान वाटावा. लातूरचा हा सगळ्यात मोठा कारखाना म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण लातूर शहरामध्ये महिलांसाठी 1200 महिला त्या ठिकाणी तब्बल काम करत आहेत. आणि या 1200 महिलांचं नेमकं काम काय असतं? पापड लाटणे. काही महिला पापड लाटतात, काही म्हणजे संस्थेमध्ये आतले काम असतात ते करतात. मग ह्या सगळ्या महिला त्या कारखान्यामध्ये येऊन हे काम करतात की ज्यांच्या घरी राहून काम करतात? नाही, पापड घरीच लाटला जातो. पॅकिंग वगैरे सगळं संस्थेमध्ये केलं जातं. हा. मग मला हे म्हणायचंय की आता पापड म्हणजे तुम्ही प्रत्येकाच्या घरपोच जाऊन हे म्हणजे जे काही लागतं ते मटेरियल देता की या महिलांसाठी दुसरी काय म्हणजे कारखान्याची नेमकी आपल्या कन्सेप्ट कशी आहे? नाही, त्यांना तिथं लाटून घेतलं जात नाही. त्यांना संस्थेच्या वतीनं नेणे आणण्यासाठी मोठी बस आहे. बरं. आणि त्यांना स्टाफ दिले, त्याच्यातून त्या येतात, पीठ घेऊन जातात. दररोज ह्या महिला येतात? दररोज. बरं. दररोज ह्या 1200 महिलांना येण्या जाण्याची व्यवस्था आहे म्हणजे कंपनीद्वारे केली जाते? मग ह्यामध्ये महिलांना म्हणजे काही टाइम पिरियड असेल? टाइम दिलेला आहे, वेळ दिली किती आहे. कोणत्या पिरियड मध्ये येणार ह्या महिला? 4 ते 7 पर्यंत. म्हणजे सकाळचे की संध्याकाळचे? सकाळचे. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते 8 पर्यंत 7 ते ह्या 8 महिला पर्यंत. येतात. आणि आल्यानंतर तुम्ही त्या महिलांना काय करणार? त्यांना त्यांचे पापड जमा करतो. आदल्या दिवशी पीठ घेऊन गेलेले असतात. अच्छा. दुसऱ्या दिवशी पापड जमा करून पीठ घेऊन वणई घेऊन
घरी जातात. अच्छा. हां. म्हणजे लातूरकरांना देखील हे मला मला देखील हा शब्द नवीन वाटला, हं. की वनई ही नेमकं काय संकल्पना हां, आहे? म्हणजे मजुरी शब्द वापरत नाहीत आमच्या संस्थेमध्ये. अच्छा. हां, म्हणून ते वणई शब्द वापरतात. ओके. हां. म्हणजे बरं ह्या महिलांना मानधन म्हणजे किती मिळतं किंवा रोजच्या रोज असतं का? हां. का महिन्याला असतं का 8 दिवसाला असतं? सुरुवातीला आम्ही कॅश पेमेंट करत होतो रोजच्या रोज. बरं. पण ते नोटबंदीच्या काळानंतर आम्ही 10 दिवसानंतर बँकेत जमा करतो त्यांचं अच्छा. पेमेंट. म्हणजे ह्याला पेमेंट म्हणजे कंपनीतर्फे पेमेंट असतं की मानधन? मानधनच, मग मानधनच. ते कसं म्हणजे काय असतं त्याचं म्हणजे एका म्हणजे महिलेला किती देता काय? 5 किलो पीठ लाटलं तर ते एक ₹52 किलोप्रमाणे त्यांची वणई जेवढी होईल तेवढी अच्छा, जमा म्हणजे होते. ₹52 किलो प्रमाणे हां, आपण त्यांना मानधन देता. म्हणजे हां. त्या महिलांना तुम्ही पीठ देता हं. आणि त्यांनी लाटलेले पापड तुम्हीच घेता. हां, परंतु त्यांना एक त्यांचा मोबदला म्हणून त्या बदल्यामध्ये तुम्ही त्यांना ₹52 प्रत्येक हां. किलोला देतात. किलो. हां. मग तशा लातूरमधल्या 1200 महिला आहेत. हं. मग एक महिला किती पापड लाटते किंवा किती कमीत कमवते? कमीत कमी 5 किलो आणि जास्तीत जास्त 50 किलोपर्यंत लाटलेलं आहे. म्हणजे 50-60 दिवसाला किलो 50 दिवसात. किलो पापड महिला हो, लाटतात. लाटतात. हो. म्हणजे खरोखर लातूरकरांना सांगण्यासाठी देखील अभिमान आहे आणि आपल्या सर्वांना हेवा वाटावा अशा पद्धतीचं लिज्जत पापडच्या माध्यमामधून काम या ठिकाणी चालत असतं. खरं तर मला या ठिकाणी म्हणावं लागेल की आपण जे इतकं सुंदर काम लातूरमध्ये करत आहात, तर या माध्यमामधून म्हणजे केवळ महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण याबरोबर इतर कोणत्या सामाजिक कामामध्ये आपण अग्रेसिव्ह असता? आमची लिज्जत संस्था पूर्ण सामाजिक कार्यात मदत करते कुठल्या याला. हं. मग तो भूकंपाचा प्रसंग असो किंवा वादळाचा असो किंवा मग पूरग्रस्तांचा असो. तसं आपल्या आपल्या कारखान्याच्या माध्यमातून कुठं मदत झालेली आहे? 1993 रोजी भूकंप झाला होता लातूरमध्ये हो, आणि 25 मेलाच संस्था आली होती आणि सप्टेंबरमध्ये भूकंप झाला हो, 4-5 महिन्यातच. हो. मग आमचे हेड ऑफिसचे सगळे आलेले होते. मग त्यांनी विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळी त्यांची भेट घेऊन आम्हाला गाव दत्तक घ्यायचं अशी मागणी केली. मग त्यांनी चिंचोली जोगन गाव दिलं आम्हाला अच्छा, म्हणजे दत्तक तुम्ही म्हणून. ते गाव आपल्या दत्तक संस्थेनं घेतलेलं. घेतलेलं आहे. दत्तक घेतलं. बरं. मग मग तिथं जवळ-जवळ 68 घरं बांधून दिली आहेत बरं, आणि आतापर्यंत त्या गावाशी आमचा संपर्क असतो. बरं. म्हणजे सातत्यानं तुम्ही हो, केवळ हो. नुसतं घरच बांधून नाही, तिथपर्यंतच मर्यादित न नाही, नाही. राहता त्यांच्याशी आणखीनही कनेक्ट राहिलेले हो. आहात. खरं तर मला हे एक म्हणायचं आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये हं. महाराष्ट्र आपण एवढा मोठा राज्य म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये आपल्या लिज्जत पापडच्या माध्यमामधून जवळपास किती महिलांना आपण रोजगार उपलब्ध केलेला आहे? पूर्ण लिज्जत संस्थेने हं. जवळ-जवळ 45,000च्या वरती महिला काम करतात मग पूर्ण ह्या देशामध्ये. महिला कायम आपल्याशी कनेक्ट आहेत. आता आज आज रोजी देखील हां. हो, म्हणजे आज आपल्यासोबत हो, हो. काम करत हो, आहात. करतात. मग ह्या महिलांबद्दल मला एक विचारायचं आहे, की ह्या महिलांसाठी आपण म्हणजे जो पापड पापड बनवण्याचा जो हं, तुमचा जो मुख्य हं, उद्देश आहे, हं. ते मानधन स्वरूपात नसून कंपनीचे काही पेमेंट बेसिसवर काही स्टाफ ठेवलेला आहे का? हो, आहे ना. आहे. आहेत. हां. मग लातूरकरांना तुम्ही एक लातूरकर म्हणून हं. लातूरमधील सर्व महिलांसाठी काय संदेश देऊ इच्छिता? त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं. वेळ आल्यानंतरच घराबाहेर पडू नये त्यांनी आणि सुरुवातीपासून काम करत गेलं तर त्यांना आर्थिक अडचण येणार नाही. कारण लातूर शहर आता व्यापक बनत चाललेलं आहे. लातूर शहर मोठं बनत आहे आणि लातूरमधल्या बऱ्याचशा लोकांना अजूनही रोजगारासाठी वणवण हिंडावं लागतं. हो, हे आपण खरं आहे. बघतोय की रोजगार आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेचसे लोक हो, घरी बसून राहिले आणि त्यांना उपासमारीची वेळ आली. हो. बऱ्याच जणांना लातूरमध्ये सामाजिक संस्थांच्या माध्यमामधून अन्नधान्याच्या किट बरोबर. पुरवण्यात हो. आल्या. परंतु मग आपल्या माध्यमामधून हं. आपण महिलांना काय आव्हान करू इच्छिता? लॉकडाऊनच्या काळात बाकी सगळे उद्योग बंद होते. फक्त एकमेवच आमचा लिज्जतचा उद्योग चालू होता. हं, हं. त्यावेळी आम्ही आर्थिक पण मदत केलेली आहे बऱ्याच जणांना, वैयक्तिक पण आणि संस्थेकडून पण. बर बर. तर हे काम चालू होतं आमचं. मग आता समजा हा आपला नवदुर्गा स्पेशल जो कार्यक्रम आहे हं, तो संबंध लातूर जिल्ह्यातले लोक पाहतात. हं, तर एक आवर्जून सांगायचंय की आपण महिलांसाठी हं. एक महिलांना मदतीचा हात म्हणून आपण काय आव्हान या निमित्तानं करू शकता या कार्यक्रमाच्या अ, माध्यमातून? जर कुठल्या महिलेला आर्थिक प्रसंग आला किंवा त्या महिलेच्या पतीचं निधन वगैरे झालं असेल, आर्थिक अडचण हं, असेल, तर हं. आम्ही त्यांना संस्थेमध्ये सामावून घेऊ. बरं. त्यांनी आणि अजून ह्या लातूरमध्ये बऱ्याचशा महिला आहेत. हं, यांना म्हणजे आता आपण काही जॉइन करण्याचे कंपनीचा मानस आहे का? हं, किंवा जॉइन करू इच्छिता का? आणि हां, जर ज्यांना लिज्जत पापडमध्ये जर सहभागी व्हायचं असेल, हं. तर त्यांनी काय केलं पाहिजे?
त्यांनी संस्थेमध्ये यावं, आमच्याशी चर्चा करावी. हं. आम्हाला जसे लागतील तसे त्यांना आम्ही बोलावून घेऊ, ट्रेनिंग देऊ आणि त्यांना मग आणि आपली काम देऊ. संस्था कुठे आहे हे लातूरकरांना या ठिकाणी हां, सांगावं. हे आमची संस्था तुळजापूर नगर, नांदेड रोड, लातूर इथे एक आहे आणि यशवंत शाळेच्या समोर एक दुसरं युनिट आहे. बरं. म्हणजे लातूर शहरामध्ये श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड हा जो कारखाना आहे तो याची पहिली ब्रांच जी आहे ती यशवंत शाळेजवळ नाही, तुळजापूर नगर, तुळजापुरे नगरला आहे आणि दुसरी शाखा जी आहे ती यशवंत यशवंत शाळेच्या शाळेच्या समोर. बाजूला आहे, हां, समोर. समोरच्या बाजूला आहे. तर या बाबतीत लातूरमधल्या सर्व महिलांना देखील मी आव्हान करतोय, हा आपण कार्यक्रम पाहत आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जर आपल्याला रोजगार जर हवा असेल तर या माध्यमामधून आपण लिज्जत पापड या कंपनीशी देखील संपर्क साधू इच्छिता. आणि मला एक म्हणायचं आहे की आपण ही देशभरात पसरलेली कंपनी आहे. हो. देशभरामध्ये जवळपास आता म्हणल्याप्रमाणे तुम्ही 80 पेक्षा जास्त युनिट देशभरात हां. कार्यरत आहेत. तर मग ह्या आपल्या ज्या संस्थेचा जो काय म्हणतात त्याला हिशोब जो आहे, हां. त्या हिशोबातील पारदर्शकता कशा पद्धतीची आहे? हिशोबाची पारदर्शकता रोजच्या रोज हिशोब घेतला जातो. हं. आणि जर एखाद्या वेळेस हिशोब नाही घेतला तर दुसऱ्या दिवशी संस्था बंद ठेवावी लागते आणि महिन्याचा ताळेबंद अहवाल तयार करावा लागतो. काही असेल तरी तयार केलाच पाहिजे. म्हणजे ज्या त्या दिवशीचा हिशोब ज्या त्या रोजच्या दिवशीच दिवशी. हां, संपवला जातो संपवायचा. हां. आणि मगच नंतर हां. दुसऱ्या प्रोसेसला लागायचं. चालू. आणि नाही म्हणजे झालं- अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि या माध्यमामधून आपण एक महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करता. खरं तर मला या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की ही जी संकल्पना आहे, ही जी संस्था आहे, या संस्थेचे मुख्य अध्यक्ष कोण आहेत? या संस्थेच्या मुख्य अध्यक्ष माननीय स्वातीताई पराडकर आहेत. ओके. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व काम करतो आणि वारंवार त्यांचा सल्ला घेऊनच आम्ही आमची सर्व संस्था काम करत असतात. आणि हे लिज्जत जे पापड बनतात, महिला घरी जाऊन पापड बनवतात, तुमच्यापर्यंत आणून देतात, तुम्ही त्याला सुंदर पॅकिंग करतात आणि मग हे पुढे डिस्ट्रीब्यूट कसं होतं की संबंधित देशामध्ये आज साध्या छोट्या छोट्या किराणा दुकानापासून मोठ्या मोठ्या मॉल मध्ये देखील लिज्जत पापड जाऊन पोहोचलेलं आहे. हो. तर मग हे एवढं मोठं जाळं पसरलं कसं किंवा तुम्ही डिस्ट्रीब्युशन त्याचं कसं केलं जातं? आम्ही प्रत्येक गावामध्ये पार्ट्या अशा चांगल्या व्यवस्थित बघूनच त्यांना पापड वितरित करतो. अच्छा. जे मागणीप्रमाणे त्यांना लागेल तसा मग ऑर्डर करतात आणि आम्ही माल त्यांच्यापर्यंत पोचतो करतो. मग गेल्या 30 वर्षापासून आपण या लिज्जत पापडमध्ये काम करतायत. पण यानंतर आपला म्हणजे पुढील वाटचाल काय राहणार आहे किंवा आपली म्हणजे मला तरी तुम्हाला बघितल्यानंतर अजूनही वाटत नाही की तुम्ही थकलात कुठेतरी, की 30 वर्षाची सर्व्हिस म्हणजे खूप मोठी सर्व्हिस झालेली आहे. तर यानंतरचा मानस काय की बाबा पुढे आपण लिज्जत पापडमध्येच राहणार की आणखीन दुसरं काही तुमचं पुढचं प्रगतीचं पाऊल टाकायचं आहे? नाही, कसं आहे, सुरुवातीपासून मी लिज्जतशीच जोडले गेलेली आहे. हो. आणि आळस हा शब्द आम्हाला माहितीच नाही बरोबर आहे. कुठल्याच याला. आणि मेन म्हणजे मला आवर्जून विचारायचं की तुमचं शिक्षण काय, की तुम्ही आज डायरेक्टर पदापर्यंत पोहोचलेले आहेत, नेमकं तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं 10वी पर्यंतच झालेलं आहे शिक्षण. पण सुरुवातीला खूप भीती वाटायची की हे आपल्याला झेपल का, पेलवल का, हा हा. कसं आहे. पण मग हळूहळू सर्व माहिती आम्हाला म्हणजे समजत गेली. 10वी पर्यंत शिक्षण असलेल्या आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हे महिला गृह उद्योगच्या माध्यमामधून आपला लिज्जत पापडचा कारखाना अतिशय सक्षमपणे चालवणाऱ्या ज्याची सुरुवात 30 ते 40 महिलापासून झाली, ती आज तब्बल 1200 महिलांपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये लिज्जत पापडच्या माध्यमामधून संबंध लातूरमधल्या महिलांना त्या ठिकाणी सक्षमीकरणाचा वसा पेलण्यासाठी शिलाताई वाघमारे यांनी वसा पेललेला आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी पोलीस फ्लॅश न्यूजच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या नवदुर्गा स्पेशलच्या माध्यमामधून आपण गेल्या 8 ते 9 दिवसापासून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि महिलांची ओळख आपल्या सर्वांशी करून देत आहोत. म्हणून आपल्या सर्वांना एक विनंती आहे की हे कार्यक्रम ज्यावेळेस आपण पाहाल त्यानंतर आपल्या मोबाईलवरती सबस्क्राईब आणि लाईक बटन दाबण्यासाठी, प्रेस करण्यासाठी कधीही विसरू नका. आणि म्हणूनच सर्वांना विनंती आहे, पाहत रहा, वाचत रहा पोलीस फ्लॅश न्यूज. धन्यवाद.